संकल्प परिवाराच्या वतीने भोजनाची व्यवस्था केलेली आहे। आपण सर्वांनी रांगेत येऊन भोजन करून घ्यायचं आहे। रांगेत या, भोजन घ्या, सर्वांना भोजन मिळेल। सगळ्यांना जय भीम, नमो बुद्धाय। सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या तेजस्करी या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आहे 2 तारीख, म्हणजे अशोक विजयदशमी, म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन। तर सर्वप्रथम तुम्हाला 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो। तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता, आम्ही आता दीक्षाभूमीकडे जातो आहे। रहाटे कॉलनीमधून आम्ही आता दीक्षाभूमीकडे जातो आहे आणि बघू शकता की आपल्यासमोर चाललेले अनुयायी सुद्धा दीक्षाभूमीकडे जाताना आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो। तर मित्रांनो, आता आपण अगदी थोडं समोर आलो आहे। बघू शकता इथे जो अनुयायी आहे खूप मोठ्या प्रमाणावर इकडे आपल्याला जाताना दिसत आहे। या बाजूला सुद्धा आहे आणि दोन्ही बाजूला सुद्धा स्टॉल लागलेले आहे। काही कपड्यांचे स्टॉल्स आहेत, काही पुस्तकांचे स्टॉल्स आहेत आणि काही जेवणाचे सुद्धा स्टॉल आहे, बघू शकता मित्रांनो। आणि यावेळेस नागपूर महानगरपालिकेची अतिशय छान व्यवस्था केलेली आहे। ते जागोजागी आपल्याला डस्टबिन पाहायला मिळत आहे। साफसफाई सुरू आहे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून। ते महानगरपालिकेची गाडी आहे, बघू शकता, ती कचऱ्याची गाडी आहे। ती कचरा उचलत समोर येताना आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटत आहे। बघू शकता या पेंडॉलमध्ये काहीतरी छायाचित्र दाखवत आहे, म्हणजे पेंड हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन। बघू शकता ही बिल्डिंग आहे आणि इथे सुद्धा भोजनदानाची व्यवस्था केलेली आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटत आहे मित्रांनो। तर मित्रांनो, बघू शकता इथे महानगरपालिकेचे कर्मचारी इथे साफसफाईचं काम करताना आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे। यावेळेस अतिशय सुंदर अशी व्यवस्था महानगरपालिकेने आपल्याला दीक्षाभूमी परिसरामध्ये केलेली पाहायला मिळत आहे। बघू शकता महानगरपालिकेचे कर्मचारी आहे मित्रांनो। आणि हा दीक्षाभूमीचं गेट आहे। तर आपण आता दीक्षाभूमीच्या आतमध्ये सुद्धा जाणार आहोत। जिथे पुस्तकाचे स्टॉल लागले तिकडे सुद्धा जाणार आहोत। व्हिडिओमध्ये बनवून राहा मित्रांनो। मित्रांनो, हे आहे पुस्तकांचे स्टॉल, काही मूर्तींचे स्टॉल आहेत आणि आपण त्या जागी आलो आहे। पुस्तक प्रदर्शनी या ठिकाणी बघू शकता हे गेट आहे आणि अगदी समोर अतिशय अशी सुंदर ही दीक्षाभूमी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळत आहे। तर आता आपण थोडं समोर जाऊ मित्रांनो। दीक्षाभूमी स्मारकाच्या समोर हजारो बौद्ध अनुयायांच्या उपस्थितीत काही ऐतिहासिक ठराव एकमताने मंजूर करण्यात आले। ते ऐतिहासिक ठराव पुढील प्रमाणे: आजपासून बौद्ध अनुयायी एकमेकांना अभिवादन करताना नमो बुद्धाय, जय भीम। तर मित्रांनो, हे आहे पुस्तकांचे स्टॉल लागून आहे, बघू शकता। इकडे बाबासाहेबांच्या पुस्तकाचे बघू शकता। इथे कपड्याचे दुकान सुद्धा लागलेले आहे, टी शर्ट बाबासाहेबांच्या सिग्नेचरवाले। दोन्ही बाजूला पुस्तकांचे स्टॉल आहेत आणि बघू शकता महानगरपालिकेची कचरा उचलणारी गाडी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। ते रस्त्यावर पडलेले कचरा उचलत आहेत आणि गाडी भरून ते बाहेर नेत आहेत। तर मित्रांनो, इकडे धम्मदीक्षा समारंभ चालू आहे। इथे भिंतीच्या स्टेजवर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या ठिकाणी अनुयायांना धम्मदीक्षा देण्याचा कार्यक्रम इथे चालू आहे, बघू शकता। आणि आता ते बंतीजी यांना 22 प्रतिज्ञेचं पालन करत आहे। पूजा अर्चना
नहीं करूंगा। मैं इस बात पर विश्वास नहीं करूंगा कि ईश्वर ने कभी अवतार लिया है। मैं इसे कभी नहीं मानूंगा कि भगवान बुद्ध विष्णु के अवतार है। मैं इस प्रचार को धूर्तता का प्रचार समझूंगा। मैं श्राद्ध पक्ष नहीं करूंगा और कभी पिंडदान नहीं दूंगा। मैं बौद्ध धर्म के विरुद्ध किसी भी बात को नहीं मानूंगा। मैं कोई भी क्रियाकर्म ब्राह्मणों के हाथों से नहीं करूंगा, नहीं करवाऊंगा। मैं इस सिद्धांत को मानूंगा कि सभी मनुष्य एक समान है, एक जाति के हैं। मैं समानता की स्थापना के लिए पूरा प्रयत्न करूंगा। मैं भगवान बुद्ध के बतलाए हुए अष्टांगिक मार्ग का पूर्ण तरह से पालन करूंगा। मैं भगवान बुद्ध की बताई हुई 10 पारमिताओं का पूर्ण तरह से पालन करूंगा। मैं हिंसा नहीं करूंगा। मैं चोरी नहीं करूंगा। मैं व्यभिचार नहीं करूंगा। मैं झूठ नहीं बोलूंगा। मैं शराब आदि नशापान नहीं करूंगा। मैं अपने जीवन को बौद्ध धर्म के 3 तत्व प्रज्ञाशील करुणा पर ढालने का पूरा प्रयत्न करूंगा। मैं मनुष्य मात्र के लिए हानिकारक और मनुष्य मात्र को असमान व नीच मानने वाले पुराने हिंदू धर्म का पूर्ण तरह से त्याग करता हूँ और बौद्ध धर्म को स्वीकार करता हूँ। मेरा विश्वास है कि बौद्ध धर्म ही सद्धर्म है। मैं ये मानता हूँ कि आज मेरा नया जन्म हो रहा है। मैं यहाँ दीक्षा भूमि में पवित्र प्रतिज्ञा करता हूँ कि आज से मैं बौद्ध धर्म के शिक्षा के अनुसार आचरण करूंगा, आचरण करूंगी। साधु साधु साधु। अभी आप लोगों ने 22 प्रतिज्ञा ग्रहण की है। अभी अपना महापुरुषों का जय घोष करना है, एक साथ एक आवाज में, बड़ी आवाज में। मैं पहले बोलूंगा, उसके बाद आप। महाकारुणिक सागर भगवान गौतम बुद्ध की, महाकारुणिक सागर भगवान गौतम बुद्ध की, महाकारुणिक सागर भगवान गौतम बुद्ध की, बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के, परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के, विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के। जय भीम, जय भीम, जय भीम। अभी आप अपने जगह बैठ जाइए। जब 3 बार जर तुम्हाला कोणाला धम्मदीक्षा घ्यायची असेल तुम्ही या ठिकाणी बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि,
द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अधीनदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि। तर मित्रांनो बघू शकता इथे पुस्तकांचे स्टॉल लागलेले आहेत आणि इकडे अतिशय सुंदर अशा धातूच्या तथागत गौतम बुद्धाची अतिशय मनमोहक अशी प्रतिमा आपल्याला या समोरील स्टॉलवर पाहायला मिळत आहे। अतिशय सुंदर अशी ही धातूची प्रतिमा आणि इकडे देखील तथागत गौतम बुद्धांच्या सुद्धा इथे प्रतिमा, तसेच बाबासाहेबांची अतिशय सुंदर अशी रुबाबदार ही प्रतिमा आपल्याला चेअरवर बसलेली पाहायला मिळत आहे, बघू शकता। आणि या प्रतिमेसमोर अनुयायी फोटो काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे, बघू शकता। आणि ही उभी स्टॅच्यू आणि ही चेअरवर बसलेली बाबासाहेबांची मूर्तिकारांचं नावसुद्धा आणि नंबरसुद्धा याच्यावर दिलेला आहे। कंटिन्यू इथे महानगरपालिकेच्या गाड्या कचरा उचलताना आपल्याला इथे पाहायला भेटत आहे। स्वच्छता पूर्ण जागी आपल्याला पाहायला मिळणार आहे इथे, बघू शकता। द विशाल आर्ट्स या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांच्या, बाबासाहेबांच्या, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सुंदर अशी प्रतिमा इथे विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत। तर तुम्ही अगदी दीक्षाभूमीच्या या स्टॉलच्या समोरील तुम्ही येऊन इथे खरेदी करू शकता मित्रांनो। इथे तथागत गौतम बुद्ध तसेच बाबासाहेब यांचे फोटो फ्रेम या स्टॉलवर विक्रीला आहेत आणि अनुयायी हे मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। पुस्तकांची खरेदी खूप मोठ्या प्रमाणावर या दीक्षाभूमी या ठिकाणी होत असते आणि हेच ती क्रांतिभूमी आहे जिथे रक्ताचा एक थेंब न सांडवता सगळ्यात मोठी धम्मक्रांती याच ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच त्या दीक्षाभूमीवर केली होती, बघू शकता। अनुयायी स्तूपच्या आतमध्ये जाताना अभिवादन करण्यासाठी ही जी रांग लागून आहे ती रांग स्तूपच्या आतमध्ये जात आहे, जे तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी ही लाईन स्तूपच्या आतमध्ये जायला पाहायला मिळत आहे। पाऊण तास राहिलो आम्ही, तो पुस्तक नाही भेटलं नाही, समोरच नाही जायला, अलग ही फ्रॉड चल रहा है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या गेटसमोर पिण्याच्या पाण्याची सुविधा केली आहे। सुजाता हनवते हे सहयोग कार्यालयामध्ये आले आहे आणि त्यांची पुष्पा कला हनवते जितेंद्रसंतांनी लवकरात लवकर सहयोग मित्रांनो, हे कार्यालयामध्ये आहे मेन गेट दीक्षाभूमीच्या आतमध्ये जाण्याकरता।
हे आहे मेन गेट. तर बघू शकता इथे अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची इथे खूप दूरपर्यंत रांग लागून आहे. बघू शकता तिकडे बॅरिकेडच्या आतमध्ये राईन लेडीज आणि जेंट्स यांची दोघांची सुद्धा लाईन या ठिकाणी लागलेली आहे. अभिवादन करण्यासाठी स्तूपकडे जाण्याचा मार्ग आहे मित्रांनो. शामराव नंदेश्वर प्राचीन वडील कधीतरी सहयोग करण्यात यावे. दुसऱ्या मुलीवर तुमची वाट बघत आहे. रमेश गुजर राहणार कोल्ली जिथे कुठे असेल त्याने सहयोग